माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून स्वादिष्ट नाश्ता तयार करणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर इथे मी रात्रीच्या उरलेल्या 5 पोळ्या घेतलेल्या आहे. याला अशा प्रकारे मोडून घेऊ आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक केल्यावर त्याला एका ताटात काढून घेतलेले आहे. त्यानंतर कुटके बनवण्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे इथे मी मिरची, कढीपत्ता, कांदा आणि लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर गॅस चालू करून त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार टाकू शकता. मग त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी यामध्ये जिरं टाकलं आहे आणि लसणाच्या कळ्या टाकणार आहे. हे सगळं टाकल्यानंतर याला चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घेऊ. त्यानंतर मी याच्यामध्ये एक मोठा कांदा टाकलेला आहे आणि कांद्याला थोडं भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे. इथे मी 5 मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मग याचा कलर असा झाल्यावर मी याच्यामध्ये तिखट, हळद आणि मीठ आणि गरम मसाला टाकलेला आहे. तिखट मी थोडं टाकलेलं आहे कारण की मी 5 मिरची टाकले होते त्यामुळं. आणि या सगळ्याला मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये आपण पोळ्यांचे केलेला भुर्का टाकणार आहोत. पोळ्यांचा भुर्का पूर्ण टाकून घेतल्यावर त्याला चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घेऊ. पूर्ण मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेऊ आणि 4ही काठून हलवून घेऊ, जेणेकरून सगळ्या काठाला पाणी व तिखट मीठ लागून जाईल. त्याच्यानंतर मिक्स झाल्यावर त्याच्यावर आपण एक ताट ठेवून झाकून ठेवू आणि गॅसचा फ्लेम वाढवून ठेवू. 5-10 मिनटानंतर गॅसचा फ्लेम कमी करून घेऊ आणि आपले कुटके बघून घेऊ. कुटके आता झालेले आहे तयार. त्याचं झाकण काढून गॅस बंद केल्यावर आपले झालेले कुटके एका प्लेटमध्ये काढून घेऊ व त्याच्यावर आपण कांद्याने गार्निश करून घेऊ. आपले कुटके एकदम रेडी आहे खायसाठी. एकदम चविष्ट असे कुटके तयार झालेले आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.